हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. फ्रेंड्स, आपण बघा निर्णय घ्यायला घाबरत असतो. आपण कोणताही निर्णय घेण्यासाठी घाबरत असतो. तेव्हा ना आपण कोणताही निर्णय घेताना ना आपल्या आतमध्ये ना मनामध्ये संघर्ष चालू असतो. खूप संघर्ष चालू असतो आपल्या मनामध्ये. मी काय करू? मी ह्या गोष्टीसाठी काय करू? कसं करू? कसा निर्णय घेऊ? आपल्या मनामध्ये ना दडपण असतं की मी ही गोष्ट करू शकेन का? मी हा निर्णय घेतला तर व्यवस्थित सगळं होईल का? व्यवस्थित माझं काम होईल का? खूप आपल्या आतमध्ये संघर्ष चालू असतो फ्रेंड्स. खूप आपण बेचैन होत असतो तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यासाठी. बघा फ्रेंड्स, नोटीस करा तुम्ही, कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण खूप बेचैन होत असतो. संघर्ष चालू असतो आपल्या मनामध्ये, भीती असते, निर्माण होत असते. हे काम कसं करू? काय करू? काम केल्याने होईल की सगळं व्यवस्थित होईल का? सगळं आपलं चालू असतं फ्रेंड्स व्यवस्थित मनामध्ये. काय करायचं आहे फ्रेंड्स? संघर्ष थांबवा. संघर्ष थांबवायचा आपल्याला. कधी कधी आपण ना अशा गोंधळामध्ये अडकलेला असतो ना, समोरची व्यक्ती बोलते आणि आपण दुसराच ऐकतोय, आपण दुसरंच करतोय, वेगळाच करतोय. समोरच्या व्यक्तीकडे आपलं लक्षच नाही आहे. आपल्या मनामध्ये आपलं जे चाललं आहे तिथे आपलं लक्ष असतं. संघर्ष चालू असतो आपल्या मनामध्ये की काय चाललं आहे, काय करू, कसं करू, चांगलं होईल का, वाईट होईल का? खूप गोष्टी आपल्या मनात चालत असतात. समोरचं काय बोलतं आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. कधी कधी समोरचा ना बरोबर सांगत असतो, पण आपण आपल्या मनात गुंतलेला असतो. आपण काय चाललं आहे, काय होणार आहे, मनामध्ये खूप अडकलेला असतो. मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. हो, थोडंसं शांत व्हायचं आपल्याला तेव्हा. शांत राहायचं आहे थोडा वेळ. संघर्ष चालू आहे ना, शांत राहा थोडा स्वतःला वेळ द्या. निर्णय घाईमध्ये घेऊ नका. संघर्ष जर तुमच्या मनामध्ये गोंधळ चालू आहे ना, तर त्यावेळी तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. कोणताच निर्णय तेव्हा घ्यायचा नाही आहे. स्वतःला वेळ द्यायचा आहे तेव्हा. थांबायचं आहे. एखाद्याने कोणी सल्ला मागितला असेल तर त्याला सांगायचं आहे की बाबा थांब थोडे दिवस. आपण आपल्याला स्वतःला पण समजवायचं आहे, थांबायचं आहे, थोडं शांतता घ्या, शांत राहा. तुम्ही जेवढं शांत राहाल ना, तेवढं तुम्ही निर्णय चांगल्यारीत्या घेऊ शकाल, चांगल्या प्रकारे योग्य निर्णय घेऊ शकाल. मनामध्ये गोंधळ चालू असताना कधीच कोणता निर्णय घेऊ नका. गडबडीत कोणताच निर्णय घेऊ नका. संघर्षामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. चुकीचा निर्णय घेतला जातो. घाईघाईमध्ये कोणताच निर्णय घ्यायचा नाही की बाबा चल लवकर पटपट होऊन जाऊ दे, हे असं कर तसं कर. आपल्याला काम करण्याची घाई खूप असते. लवकरात लवकर आपलं काम करायचं असतं. जे काही आहे ते आपण विचार नाही करत. समोरचं सांगत असतो तो पण आपल्या मनात आपण विचार करत नाही. आपल्या मनात गोंधळ चाललेला असतो. बस कसं तरी आटपायचं असतं, कसं तरी लवकर करायचं असतं, हो की नाही? सगळी कामं आपल्याला फटाफट हवी असतात. सगळीच कामं पटापट करून चालत नाहीत. सगळ्या गोष्टींची एक वेळ असते, योग्य वेळ असते, वेळ द्यायचा असतो. प्रत्येक कामाला वेळ देणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक कामाला वेळ द्यायचा आहे, द्यावाच लागतो फ्रेंड्स. घाईत कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. जो शहाणा असेल ना, तो घाईत निर्णय घेणार नाही. भरपूर वेळ घ्या तुम्ही.
कोणताही निर्णय घेताना खूप भरपूर वेळ घ्या. तुम्ही बिझनेस करता आहात, जॉब करता आहात, प्रत्येक कामामध्ये फ्रेंड्स भरपूर वेळ घेतला पाहिजे प्रत्येक काम करण्यासाठी. कारण आपल्याला चांगलं घडवायचं असतं काम. आपल्या सगळ्यांवरती अवलंबून असतो आपण. सगळे आपल्यावरती अवलंबून असतात. आपण सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे घाईमध्ये निर्णय घेऊन चालत नाहीत. वेळ द्यायचा आहे आपल्याला, स्वतःला वेळ द्यायचा आहे. मनातले संघर्ष थांबायला वेळ द्यायचा आहे. जरा आपलं मन शांत होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. कायम थांबायचं आहे, थोडं शांततेत घ्यायचं आहे. शांततेत कामं करायची आहेत, निर्णय घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ पूर्ण बघितले नाही तर कसं कळेल तुम्हाला? काही लोक व्हिडिओ अर्धवट बघतात आणि सोडून देतात. बघितलं तर कळेल तुम्ही काय बघत आहात. चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. माझं काय चुकत असेल तरीही सांगा. मी चुकीचं काय बोलले असेल तरीही सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. त्यामुळे तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.